पहा आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करतोय. आपण ऑलरेडी लास्ट लेक्चरमध्ये एक्सरसाइज नंबर 1.4 कव्हर केला होता. आता काय पहा, लास्ट आर्टिकल चालू आहे आपला, ऍप्लिकेशन ऑफ अ लॉजिक टू स्विचिंग सर्किट. ओके, म्हणजे आपण हे जे काही लँग्वेज शिकलेलं आहे आतापर्यंत लॉजिकमध्ये, मग त्याचा यूज करून एक स्विचिंग सर्किट असं लाईक बनवलं जातं नाही का, किंवा त्याचा यूज या स्विचिंग सर्किटमध्ये ओके केला जातो. कसा केला जातो तर कोणत्या कंडिशन्समध्ये लॅम्प ग्लो होतो. लॅम्प ग्लो होतो म्हणजे आउटपुटमध्ये सिग्नल मिळतं. ओके, त्या गोष्टी आपल्याला इथे डिस्कस करायच्या असतात. एक सिंपलचा मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, थोडंसं नीट लक्ष द्या. समजा अरे की जर का एक सर्किट असा असेल, इथे एक स्विच असेल पहा. ओके, त्याच्यानंतर इथे पण एक स्विच असेल, इथे पण एक स्विच असेल. ओके, आणि लॅम्प आपला इथे असेल, किंवा आउटपुट आपण तिथून घेतोय. असं एक 2 मिनिटासाठी तुम्ही इमॅजिन करा. येस, आउटपुट आपण तिथून घेतोय. या स्विचला मी पी बोलतोय, या स्विचला मी क्यू बोलतोय. बस नावं देतोय आपण, पी आणि क्यू असे नावं देतोय. ओके, तर कसं आहे पहा, आता इथून से फॉर एक्झाम्पल करंट येतोय किंवा इनपुट सिग्नल येतोय असं तुम्ही समजू शकता. तिथून इनपुट सिग्नल येतोय, आउटपुट जातोय इथून, किंवा आउटपुट तिथे रेकॉर्ड करायचं आपल्याला. तर आता पहा रे, आउटपुट केव्हा मिळतं, ओके, कोणत्या कंडिशनमध्ये कोणत्या सिच्युएशनमध्ये आउटपुट मिळेल याचा आपल्याला थोडासा इथे विचार करायचा. तर मी तुम्हाला सर्वात आधी हे सांगेन पहा, की हा जो सर्किट आहे ना, या सर्किटला तुम्ही सिम्बॉलिक फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करा. तुम्ही मला म्हणाल की सर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करण्याची काय गरज आहे, सरळ सरळ दिसतं की असा करंट येतोय ना सर, म्हणजे एकतर वरतून जरी गेला करंट तरी लॅम्पमधून जातो, किंवा खालतून जरी गेला करंट तरी लॅम्पमधून जातो, किंवा दोघांमधून जरी गेला तरी तो शेवटी लॅम्पमधून जाणारच आहे करंट, असं तुमचं कन्सर्न असेल. मी म्हणेन हो बरोबर आहे. तुम्ही मला असं म्हणाल की या दोघांमध्ये कोणता एक जरी स्विच क्लोज असेल म्हणजे इथून करंट फ्लो होतो. ओपनला फ्लो नसतो होता, क्लोज असेल तर यार इथून करंट फ्लो होतो. क्लिअर? हे पहा, स्विच क्लोज असेल तर इथून करंट फ्लो होतो. मी म्हणलं ठीक आहे चलो. दोघांमधला एक जरी स्विच क्लोज असेल, ऍटलिस्ट एक स्विच क्लोज असेल, तरी यार करंट आउटपुटमध्ये जातो. हे 100% शुअर आहे, आपण जातो, बरोबर. मग तुम्ही म्हणाल मग इथे सिम्बॉलिक फॉर्म वगैरेची काय गरज आहे, डायरेक्टली असंच सांगा ना. तेव्हा विषय काय माहिती का, की सर्किट कधी कधी थोडेसे कॉम्प्लिकेटेड पण असू शकतात ना रे. जसं स्क्रोल करून खाली जातोय मी, तर असे पण तर काही सर्किट असू शकतात, बरोबर ना. मग अशा सर्किट्समध्ये पहा ना, अशा सर्किट्समध्ये ज्यावेळेस तुम्हाला हे सांगायचं असतं की यार हे आउटपुटमध्ये करंट केव्हा येतं किंवा आउटपुट केव्हा येतं, तो लॅम्प केव्हा ग्लो होतो. आता विषय खरं तर लॅम्पचा नाही आहे बरं इथे. ओके, असं एक सर्किट असतं, डिजिटल सर्किट, बरोबर ना. त्यामध्ये इनपुट समजा से फॉर एक्झाम्पल दिलेलं असतं काहीतरी. मग त्या केसमध्ये आउटपुट कोणत्या कोणत्या सिच्युएशनमध्ये आउटपुट आपल्याला मिळतं, म्हणजे कोणत्या कोणत्या कीज क्लोज केल्यानंतर आउटपुट मिळतं, हे काढण्यासाठी ना रे आपण हे लॉजिकचा यूज करत असतो. लॉजिकचा जो काही लँग्वेज आहे ना, या लँग्वेजचा यूज आपण तिथे करत असतो, त्यासाठी करत असतो. ओके, थोडंसं नीट बघूया आपण आणखीन, की एक टेबल जरा ड्रॉ करून बघूया. आता मी तुम्हाला जसं दाखवलं होतं, ओके, त्याचा टेबल ड्रॉ करतो मी. पहा, आत्ताचा जो केस होता आपला, इथे आपल्याकडे 2 लॅम्प होते, वरती एक लॅम्प होता, त्याच्यानंतर एक खालती एक लॅम्प होता मुलांना. ओके, सॉरी, लॅम्प नाही, स्विच होता. या स्विचला मी पी बोलतोय, या स्विचला मी क्यू बोलतोय, आणि इनपुट आला होता पहा इथून, आय लिहितोय मी, करंट. ओके, तर मी इथे एक टेबल ड्रॉ करतोय पहा मुलांना, इथे मी टेबल ड्रॉ करतोय. पण टेबल ड्रॉ कोणाचा करायचा, हा विषय, गंभीर विषय, की टेबल कोणाचा ड्रॉ करायचा आता, बरोबर. हा जो सर्किट आहे, या सर्किटचा टेबल ड्रॉ करायचा, बट त्या सर्किटचा तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म माहिती नाही आणखी, समजतंय का. त्या सर्किटचा आधी सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला डिफाईन करायचा. मीन्स दॅट सर्किट इज इक्वॅलंट टू विच स्टेटमेंट. पहा मी काय करतोय माहिती, एक रूल सेट करतोय. हे असं जर का पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये स्विच असतील ना, तर ऑर यूज करायचं. इथे लिहू का पहा, पॅरलल. गाइज, पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये स्विच असतील तर ऑर यूज करायचा, आणि जर का सिरीज कॉम्बिनेशन मध्ये स्विच असतील ना, तर अँड यूज करायचा. पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये असेल तर ऑर यूज करायचं, कारण की आपल्याला हे माहिती आहे ना रे. हे पहा, हे पॅरलल दिसतं ना, लॅम्प मध्ये करंट केव्हा येईल किंवा आउटपुट केव्हा ग्लो होईल, एक तर करंट इथून जाईल और इथून जाईल, ऑर यूज केला ना, म्हणून हा ऑर बोलतो इथं. बट से फॉर एक्झाम्पल जर का स्विच असे सिरीज मध्ये असतील, बरोबर ना रे, आणि लॅम्प आपला इथे असेल, तर तुम्ही सांगा बरं करंट लॅम्पमध्ये केव्हा जाईल किंवा आउटपुटमध्ये केव्हा मिळेल, जेव्हा हा पण स्विच क्लोज आहे अँड हा पण क्लोज आहे, अँड ऍट द सेम टाइम दोघे क्लोज पाहिजे आपल्याला, अँड पाहिजे तिथे, तरच मग तिथे लॅम्प ग्लो होणार आहे किंवा आउटपुट मिळणार आहे.
सो म्हणून सिरीज, हे सिरीज होता ना, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये मुलांना अँडचा यूज करायला लागेल आपल्याला इथे. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला अँडचा यूज करायला लागतो. या काही गोष्टी तुम्ही समजून घ्या इथे मुलांना. येस स्टुडंट्स. सो आता काय करतोय पहा, मी इथे लिहितोय पी, इथे लिहितोय क्यू, बरोबर ना. हा पी आहे, हा क्यू आहे, आणि दोघे पॅरलल मध्ये असल्यामुळे मी इथे पी और क्यू लिहितोय. हे समजलं तुम्हाला. आता लिहिणार काय थोडंसं नीट लक्ष द्या. तुम्हाला ऑरचा टेबल तर माहितीच आहे, ते ट्रू वाला. हा ट्रू असेल, हा ट्रू असेल तर हा पण ट्रू असतो, बरोबर. हा ट्रू असेल, हा फॉल्स असेल तरी हा ट्रूच असतो, बरोबर. हा फॉल्स असेल, हा ट्रू असेल तरी हा ट्रू असतो. दोघे फॉल्स असतील ना, तेव्हाच जाऊन तो पुढे फॉल्स बनतो, बरोबर. आता ट्रू म्हणजे काय, तर ट्रू म्हणजे हे बघा, दोन गोष्टी आहेत, एक तर ट्रू आहे, एक तर फॉल्स आहे. आणि इकडे पण दोन गोष्टी आहेत, एक तर की ओपन आहे, एक तर की क्लोज आहे. समजलं का. मग ट्रूला आपण काहीतरी बोलू यार. मी म्हणतो ट्रू म्हणजे की क्लोज केली आपण. हे बघा, की क्लोजला आपण 1 लिहित असतो, ओके. की क्लोजला आपण 1 लिहित असतो. आणि फॉल्स म्हणजे काय, की ओपन आहे त्याला आपण 0 लिहित असतो. म्हणजे तुम्ही इव्हन CS वगैरे मध्ये पण पाहिलं असेल नाही का, की तिथे ट्रू फॉल्सचा यूज न करता 1 आणि 0 बायनरी लँग्वेजचा यूज करत असतात, बरोबर ना. काही नाही रे, ट्रू जागी 1 लिहायचा, फॉल्स जागी 0 लिहायचं, बस इतकंच. कारण की आता फॉल्स हे मिनिंगलेस येणार आहे. जेव्हा आपण या सर्किट बद्दल बोलतो, फॉल्स हे मिनिंगलेस आहे मुलांना. काय फॉल्स काय इंडिकेट करतो त्या सर्किट रिगार्डिंग, काहीच इंडिकेट नाही करत ना. सो 1 आणि 0 काय बोलतोय, 1 मीन्स हाय सिग्नल. हाय सिग्नल म्हणण्यापेक्षा लाईक की क्लोज केलाय आणि लाईक करंट आलाय म्हणजे हाय सिग्नल. 0 मीन्स लो सिग्नल, म्हणजे सिग्नलच नाही मिळत आहे तिथे, नाही का. 0 म्हणजे सिग्नल नाही मिळत म्हणजे की ओपन आहे आणि तिथून करंटच फ्लो नाही होत आहे. सो म्हणून तिथे इन्स्टेड ऑफ ट्रू अँड फॉल्स आपण तिथे 1 आणि 0 यूज करतोय. काय रे, हे समजतं का तुम्हाला काय म्हणतोय मी. ओके ओके. युट्यूब लाईव्ह म्हणतात काही जण. युट्यूब लाईव्ह नाही करत आहे, रेकॉर्डेड सेशन मिळेल तुम्हाला हा. ओके, युट्यूबवरतीच अपलोड करतो मुलांना. ओके, बट सेशन झाल्यानंतर लाईक 9, 10, 11 पर्यंत लाईक हे होऊन जातं काम, ठीक आहे. सो आय होप तुम्हाला हे काही बेसिक गोष्टी समजल्या असतील. मी थोडंसं रब करतोय. दोनच गोष्टी तिथे फक्त. जर का तुम्ही ऑर यूज केला की समजायचं की हे असं, ऑर यूज केला किंवा पॅरलल असेल. पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये जर का स्विच असतील तर ऑर यूज करायचा, आणि जर का सिरीज कॉम्बिनेशन मध्ये स्विच असतील तर अँड यूज करायचं. या व्यतिरिक्त आणखी काहीच नाहीये. इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन वगैरे काही लागणार नाही आपल्याला, काही लागणार नाही. येस स्टुडंट्स, काय समजतं का हे. ओके, पहा इतकं शिकलं आपण आतापर्यंत, बाकी काही नाहीये. ओके ठीक आहे, आता पुढे पाहूया आपण. जरा रब करतोय मी. हे घ्या, तुम्हाला समजलं ना. हे ऑलरेडी एक्सप्लेन केलं बरं आपण. सिरीजमध्ये जर का स्विच असतील, एका स्विचला तुम्ही पी बोला, एका स्विचला तुम्ही क्यू बोला, मग याचा सिम्बॉलिक फॉर्म हा पी अँड क्यू असतो. आणि याचं टेबल तर तुम्हाला माहितीच आहे, पी अँड क्यूचा टेबल. पी अँड क्यूचा टेबल माहितीच आहे आपल्याला. हे पहा, 1 म्हणजे ट्रू, बरं. 1 म्हणजे ट्रू, 1 म्हणजे ट्रू, 0 म्हणजे फॉल्स, बरोबर. सॉरी, 1 म्हणजे ट्रू, 0 म्हणजे फॉल्स, 0 म्हणजे फॉल्स, 0 म्हणजे फॉल्स. बघा ना, आपला टेबल असाच तर असतो ना. दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. समजतं तुम्हाला. एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स म्हणजे 0, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स म्हणजे 0. हे मी ट्रू फॉल्स इथे लिहून का देतोय, जस्ट थोडंसं रिलेट करण्यासाठी. कारण की ट्रू फॉल्स वाला टेबल पाठ आहे आपल्याला. पण आता तुम्ही कम्फर्टेबल झाले असावे 1 आणि 0 मध्ये. येस स्टुडंट्स, 1 आणि 0 मध्ये तुम्ही कम्फर्टेबल असायला हवा आता, नाही का. की तुम्हाला समजलं पाहिजे की हे लाईक 1 आणि 0चा आपण असं यूज करू शकतो आपण. ओके, सो पहा रे, सिरीजमध्ये असेल तर अँड यूज करायचा, सिरीजमध्ये असेल तर यूज करायचा अँड. ओके, जातोय जरा पुढे जातोय. सेम पॅरलल मध्ये असेल तर ऑर यूज करायचं, जे की आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं यार. पहा ना, हे दोन स्विच, एकाला बोलतोय पी, एकाला बोलतोय क्यू. मग या दोघांचा सिम्बॉलिक फॉर्म काय, पॅरलल मध्ये म्हणजे ऑर करा ना. पी ऑर क्यू इज अ सिम्बॉलिक फॉर्म ना. सो आउटपुट टेबल जो आहे तो पी ऑर क्यूचा आहे, म्हणजे लॅम्प ग्लो होईल की नाही किंवा आउटपुट मिळेल की नाही. ओके, त्याचा जो इक्वेशन असेल तो पी ऑर क्यू आहे. सो पी आहे, क्यू आहे, पी ऑर क्यू पण आहे मुलांना. इथे सिग्नलचे हे पहा, सिग्नलचे इनपुट्स आहेत 1, 1, 1 आणि 0 हे सिग्नलचे इनपुट आहेत. हाय सिग्नल, लो सिग्नल, बरोबर. हाय सिग्नल म्हणजे समजून घ्यायचं यार, 1 म्हणजे की क्लोज असतो म्हणजे हाय सिग्नल, म्हणजे सिग्नल आहे तिथून पास होतं. क्यू म्हणजे अगेन 1 मीन्स की क्लोज असतो, असा याचा मिनिंग असतो. आणि तुम्हाला आता माहिती, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू असतो, एक जरी ट्रू असेल तरी ट्रूच असतो ऑरच्या केसमध्ये, बरोबर. एक जरी ट्रू असेल मुलांना, इथे एक जरी ट्रू असेल, आन्सर इज ट्रू. दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स असतो, म्हणजे दोघे जर का ओपन असतील तरच तिथे आउटपुट नाही मिळणार, असं आपल्याला इथे सांगतात. येस, समजतंय का हे. हा, ट्रू मीन्स क्लोज, ट्रू मीन्स सिग्नल क्लोज, सॉरी, ट्रू मीन्स की क्लोज म्हणजे हाय सिग्नल. ओके,
येस स्टुडंट्स, किती लोकांना आतापर्यंत लाईक कम्फर्टेबल समजलेलं आहे व्यवस्थित, आणि जाऊ शकतो आता इथे आपण पुढे लाईक असे वेगवेगळे सर्किट दिलेले असतात बघा, ते खाली एक दिसतं सर्किट, मग त्याचा सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला काढायचा आहे. ओके, किती लोक कम्फर्टेबल, बस तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायची यार. ओके, ऑर मीन्स पॅरलल आणि अँड मीन्स सिरीज, किंवा पॅरलल मीन्स ऑर आणि सिरीज मीन्स अँड. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पॅरलल मीन्स गाइज ऑर आणि सिरीज मीन्स अँड. सिरीज कॉम्बिनेशन मीन्स अँड, पॅरलल कॉम्बिनेशन मीन्स ऑर. S1 म्हणजे P, स्विच S1 ला आपण P बोलायचं, स्विच S2 ला आपण Q बोलायचं. समजा स्विच S3 आला तर त्याला बोलायचं R. समजा स्विच S1 चा डॅश आला नाही का, S1 डॅश म्हणजे निगेशन P बोलायचं त्याला. S1 म्हणजे P होता, S1 डॅश म्हणजे लाईक P चा उलटा, लाईक निगेशन P. सेम S2 डॅश S3 डॅश सेम सेम. येस, असे काही कन्सिडरेशन असतात. मला वाटतं आता आपण ओके तयार झालोत क्वेश्चन्स करण्यासाठी. तर पहा आता लक्ष द्या, ठीक आहे, हा वाला. ते काय म्हणतात माहिती का क्वेश्चन नंबर 1 मध्ये, ते म्हणतात एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट्स इन द सिम्बॉलिक फॉर्म अँड राईट इनपुट आउटपुट टेबल. तुम्हाला ते असं म्हणतात की हा जो सर्किट दिसतोय याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करा. समजतं का, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचं आपल्याला त्या सर्किटला. तर सिम्बॉलिक फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करा म्हणजे काय आहे. ओके, तर लक्ष द्या, हा S1 आहे, त्या S1 ला मी P बोलेन. हा S2 आहे, त्याला मी Q बोलेन. पण पॅरलल आहे ना, म्हणून ऑर लिहितोय, पॅरलल आहे. हे जे दोघे आहेत ना रे, या दोघांच्या आपण पॅरलल मध्ये हा कोणीतरी तिसरा आहे, आणि तो तिसरा कोण आहे, S1 डॅश म्हणजे निगेशन ऑफ P. S1 म्हणजे P ना, आणि S1 डॅश म्हणजे निगेशन ऑफ P. आणि पहा S1 डॅशच्या सिरीज मध्ये S2 डॅश आहे. सिरीज म्हणजे काय, अँड. S2 डॅश म्हणजे काय, निगेशन Q. बरोबर ना, S2 म्हणजे Q म्हणजे S2 डॅश म्हणजे निगेशन Q होणार आहे. म्हणजे हा तो बेसिकली सिम्बॉलिक फॉर्म आहे त्या सर्किटचा. तर सर्किटचा मुलांना हा सिम्बॉलिक फॉर्म आहे. अरे काय मग समजतं का तुम्हाला हे? ते आपल्याला असं सांगतात की या सिम्बॉलिक फॉर्मचा टेबल ड्रॉ करा म्हणे. मुलांना या सिम्बॉलिक फॉर्मचा टेबल ड्रॉ करा असं ते सांगतात आपल्याला, इनपुट आउटपुट टेबल ड्रॉ करा म्हणे. बरोबर ना, याचा टेबल होईल का रे ड्रॉ तुमच्याने, सांगा बरं. त्याचा टेबल ड्रॉ होईल का तुमच्याने, बघायचं का, जरा ट्राय करायचं, सर्वांनी ट्राय करा बरं. त्याचा टेबल आपल्याला इथे ड्रॉ करायचं. ओके, तर पहा मी पण इथे लाईक ड्रॉ करण्याचा आता इथे ट्राय करतोय. ओके, इथे P आहे, इथे Q आहे, त्याच्यानंतर इथे निगेशन P आहे, इथे निगेशन Q आहे. थोडीशी जागा कमी पडेल मला, बट ठीक आहे. आता काय इथे लिहितोय P और Q लिहितोय, हा P और Q इथला, बरोबर. आणि पुढे लिहायला लागेल मला निगेशन P अँड निगेशन Q. ते कुठे लिहू, इथे लिहू का, निगेशन P अँड निगेशन Q. अँड फायनली आपल्याला हे आन्सर लिहायचं, काय, P और Q. ओके, और निगेशन P अँड निगेशन Q. अरे एक मिनिट, काय थोडंसं नीट लिहितो, थांबा. अँड फायनली गाईज आन्सर आपल्याला लिहायचं इथे. आन्सर आपला काय आहे माहिती का, P और Q. ओके, P और Q और निगेशन P अँड निगेशन Q. यार हे असं लिहितोय पहा. येस स्टुडंट्स, क्लिअर आहे. तर घ्या आता हा टेबल आपल्याला इथे ड्रॉ करायचा. मग पहा स्टार्ट करतोय. P ट्रू असेल, Q पण ट्रू आहे. हा ट्रू नाही रे, ट्रू नाही आहे. आता ते 1-0 आहे, 1-0. हे पहा दोघे ट्रू, हा ट्रू हा फॉल्स, हा फॉल्स हा ट्रू, किंवा दोघे फॉल्स. म्हणतोय फॉल्स ट्रूज, बट ते लिहितोय 1 आणि 0, हे समजून घ्या. हे पहा P चा निगेशन म्हणजे P च्या उलटा, 1 चा निगेशन 0, 1 चा निगेशन 0, 0 चा निगेशन 1-1. Q चा निगेशन मुलांना म्हणजे याचा निगेशन 0-1, 0-1. हे पहा ऑर करायचं दोघांमध्ये, P आणि Q मध्ये ऑर करायचं. एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू, एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू, एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू. दोघे फॉल्स असतील आन्सर इज फॉल्स. हे पहा निगेशन P अँड निगेशन Q म्हणजे या दोघांमध्ये अँड करायचं. एक जरी फॉल्स असेल आन्सर इज फॉल्स, एक जरी फॉल्स असेल मुलांना आन्सर इज फॉल्स, एक जरी फॉल्स असेल मुलांना आन्सर इज फॉल्स. एक कोणीच फॉल्स नाही, दोघे ट्रू आहेत म्हणून आन्सर इज ट्रू. आता या दोघांमध्ये समजतं का तुम्हाला, या दोघांमध्ये मुलांना काय करायचं इथे पहा बरं, ऑर करायचं. ऑर दिसतं का इथे, ऑर. त्या दोघांमध्ये, या दोघांमध्ये मुलांना ऑर करायचं. बघा बरं, एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू, एक जरी ट्रू असेल यार आन्सर इज ट्रू, एक जरी ट्रू असेल मुलांना आन्सर इज ट्रू, आणि एक जरी ट्रू असेल ना आन्सर इज ट्रू. सांगायचं मला काय, आउटपुट जो आहे तो 1-1-1-1 बनतोय, म्हणजे हाय 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 असा आउटपुट आहे. बरोबर, म्हणजे इरेस्पेक्टिव्ह ऑफ व्हॅल्यू ऑफ S1 S2. बरोबर, S1 आणि S2 च्या व्हॅल्यूला काहीच लाईक रिलेशन नाहीये.
आउटपुट कधी पण मिळणारच आहे तुम्हाला, असा विषय इथे. म्हणजे हा असा सिग्नल आहे की तुम्ही कोणता पण स्विच ओपन करा किंवा क्लोज करा, काहीही करा, आउटपुट 100% गॅरंटीड आहे. तुम्ही S1 ओपन करा काय किंवा S2 क्लोज करा काय, बरोबर ना, काही करा तुम्ही, आउटपुट मिळणारच आहे, असा याचा विषय. असं बेसिकली आपल्याला हे समजतं पहा या टेबलवरतून. ओके, येस स्टुडंट्स, क्लिअर आहे का? पहा बरं, तुम्हाला समजलं काय? नोट कराल तर बरं होईल यार, लिहून घ्याल करा. डन, आरामात लिहून घ्या, काही नाही, ठीक आहे. हा, कोणता पण स्विच क्लोज केला तरी लॅम्प ग्लो होणार, किंवा कोणताही स्विच ओपन ठेवला तरी लॅम्प ग्लो होणार. आता याचं जस्टिफिकेशन पहा कसं काय. हे पहा, तुम्ही सांगा मला S1 ला काय करू. आता तुमचं म्हणणं असं असेल ना की यार आता मी असं काहीतरी करेन ना की यार ते लॅम्प ग्लोच नाही होणार, कारण की या टेबलमधून तुम्हाला असं समजतं की काही जरी असेल P आणि Q ची व्हॅल्यू तरी लॅम्प ग्लो होतो, म्हणजे आउटपुट 1111 मिळतं, म्हणजे हाय आउटपुट मिळतं कंटिन्युअसली, म्हणजे आउटपुट मिळतं म्हणजे लॅम्प ग्लो होणार, बरोबर. मग तुमचा असा विचार असेल की यार हे तर काही इफेक्ट आहे, आता याला रॉंग प्रूव्ह करू आपण, म्हणजे लॅम्प ग्लोच करायचं नाही आपण, असं करूया. तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही काय कराल माहिती का, लॅम्प ग्लो न करण्यासाठी तुम्ही S1 ला ओपन ठेवाल. तुमची अशी इच्छा असेल ना की लॅम्प ग्लो नाही झाला पाहिजे, आता हा ओपन राहिला म्हणजे करंट फ्लो नाही होणार. जर का तुम्ही यालाच क्लोज केलं ना तर डायरेक्टली असा करंट फ्लो होऊन लॅम्प ग्लो होणार, मग तुम्ही फेल झाले, लगेच स्टार्टिंगमध्येच फेल होऊन जाल तुम्ही, बरोबर. म्हणजे लॅम्प ग्लोच झाला. तुम्हाला जर असं करायचं की यार लॅम्प ग्लो नाही झाला पाहिजे म्हणून त्याला तुम्ही ओपन ठेवताय. हे पहा, लॅम्प ग्लो न होण्यासाठी S2 ला पण तुम्हाला ओपनच ठेवायला लागेल, समजतं का? कारण S2 ला जर का तुम्ही चुकून क्लोज केलं तर इथूनच जाईल ना करंट, पण ते करंट गेला नाही पाहिजे म्हणून याला ओपन ठेवायचं आहे. पण तुम्ही समजून घ्या, S1 आणि S2 म्हणजे दोघे पण ओपन जर का असतील तर S1 डॅश म्हणजे क्लोज असेल, S1 म्हणजे ओपन तर S1 डॅश म्हणजे क्लोज, S2 म्हणजे ओपन म्हणजे S2 डॅश म्हणजे क्लोज, मग करंट ऑटोमॅटिकली इथून जाईल असणार आहे. समजतं का तुम्हाला? म्हणजे कुठून ना कुठून करंट जाणार आहे, हे 100% फिक्स आहे, कुठून ना कुठून 100% जाणार. तुम्ही म्हणाल याला ओपनच्या जागी क्लोज केलं तर, हा ओपनच्या जागी क्लोज केलं समजा तर इथूनच करंट जाईल ना, विषयच नाही, मग तरी लॅम्प ग्लो होणारच आहे. दॅट मीन्स इरेस्पेक्टिव्ह ऑफ व्हॅल्यू ऑफ P अँड Q किंवा S1 आणि S2, म्हणजे S1 आणि S2 ला तुम्ही काही करा आहे तो बेसिकली आउटपुट मिळणारच आहे तुम्हाला, कंटिन्युअसली आउटपुट मिळणार आहे, असं आहे. आय होप तुम्हाला हे समजलं, बरोबर. रब करू करा. जाऊ पुढे, ठीक आहे. पहा आता नेक्स्ट, आता काय माहिती मी प्रिफर करणार की आता एक्सरसाइज मधले समथिंग, एक्सरसाइज नाही आहे सर इथे ऍक्च्युली. हे बघा, तुम्ही बिलकुल टेन्शन नका घेऊ, हे जे काही आहे ना हे सर्व करणार आहे आपण, फक्त सॉल्व क्वेश्चन्सच्या जागी आपण अनसॉल्व क्वेश्चन्स करतो इथे. ओके, एकच मिनिट मला जस्ट पाहू द्या, ठीक आहे ना. हे प्रेझेंटेशनमध्येच घेतलेलं आहे मी ॲक्च्युली. पहा इथे तुम्ही टेक्स्टबुकमध्ये पाहाल ना तर इथे असं हेडिंग नाही आहे एक्सरसाइज वगैरे म्हणून, ओके. बट ठीक आहे, मे बी ते तिथे प्रिंटिंग मिस्टेक आहे, तिथे असलं पाहिजे होतं ॲक्च्युली, बट ठीक आहे, हरकत नाही. क्वेश्चन नंबर 1 पासून आपण इथे आता स्टार्ट करणार. येस स्टुडंट्स, तर पाहता काय म्हणतात, एक्सप्रेस दी सर्किट इन दी सिम्बॉलिक फॉर्म. हा जो सर्किट तुम्हाला इथे दिसतो याला आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायचा आहे, या सर्किटला, करेक्ट. सांगा बरं सिम्बॉलिक फॉर्म. S1 ला मी P बोलेन, हे पहा S1 ला पॅरलल मध्ये हे दोघे मिळून आहेत, मग ऑर करेन. S2 ला मी मुलांनो Q बोलेन, S3 ला मी मुलांनो R बोलेन, पण हे दोघे कसे आहेत, सिरीज मध्ये आहेत ना, म्हणून तिथे अँड बोलेन. पॅरलल मीन्स ऑर आणि सिरीज मीन्स अँड, बस, या व्यतिरिक्त काही नाहीये. हे समजतं का रे तुम्हाला की तो जो सर्किट दिसतोय इतका मोठा, त्या सर्किटला असं सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आपण इथे कन्वर्ट करतोय, बरोबर. आणि आता फक्त विषय इतकाच आहे मुलांना की या सिम्बॉलिक फॉर्मचा ना टेबल ड्रॉ करायचा. टेबल आता मी फक्त आणि फक्त एक वेळेस ड्रॉ करून दाखवणार आहे,
त्याच्यानंतर टेबल मी बिलकुल पण ड्रॉ नाही करणार आहे, कारण की मला माहिती ऑलरेडी आपण टेबलची खूप भरपूर प्रॅक्टिस केलेली आहे. ओके, तर टेबल यार सर्वांना आलाच पाहिजे, काहीच इथे डाऊट नसला पाहिजे टेबलमध्ये तुमच्याकडे, नाही का. सो इथे पी लिहितोय, इथे क्यू लिहितोय, इथे आर लिहितोय, बघा ना, पी क्यू आर असे तिघे जण आहेत, बरोबर. मग त्याच्यानंतर क्यू अँड आर लिहायला लागेल मला, क्यू अँड आर लिहायला लागेल. आणि त्याच्यानंतर हा पी लिहितोय पहा, पी ऑर क्यू अँड आर. समजतं का तुम्हाला, या दोघांमध्ये ऑर मारतोय मी, बरोबर. पहा बरं, हे ट्रू, हा ट्रू, हा पण ट्रू, बरोबर, तिघे पण ट्रू. आता बस टेबल सुरू करायचं तुम्ही. आता इथे हा ट्रू ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू, ट्रू फॉल्स फॉल्स, फॉल्स ट्रू ट्रू, फॉल्स ट्रू फॉल्स, फॉल्स फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स फॉल्स. समजलं. क्यू अँड आर म्हणजे दोघांमध्ये अँड करायचं, दोघांमध्ये अँड म्हणजे माहिती ना, अँड म्हणजे एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, दोघे ट्रू आहेत, ट्रू. एक जरी फॉल्स फॉल्स, एक जरी फॉल्स फॉल्स, एक जरी फॉल्स फॉल्स, दोघे ट्रू ट्रू. एक जरी फॉल्स असेल फॉल्स, एक जरी फॉल्स असेल फॉल्स, एक जरी फॉल्स असेल मुलांना फॉल्स. आता करायचं काय पहा, या दोघांमध्ये ऑर करायचं. बघा ना, हे त्या दोघांमध्येच ऑर ना, पी ऑर, बरोबर ना, दोघांमध्ये ऑर ना, म्हणजे एक जरी ट्रू असेल या दोघांमध्ये तर आन्सर इज ट्रू. एक जरी ट्रू असेल मुलांना आन्सर इज ट्रू, एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू. पहा, एक जरी ट्रू असेल ना आन्सर इज ट्रू, एक जरी ट्रू असेल गाईज आन्सर इज ट्रू. पहा, दोघे फॉल्स आहेत म्हणून फॉल्स, दोघे फॉल्स आहे म्हणून फॉल्स, दोघे फॉल्स आहेत मुलांना म्हणून फॉल्स. समजलं का रे तुम्हाला हे. सो असा इथे विषय आहे. पहा, मी तुम्हाला हे समजतं की कोणत्या कोणत्या कंडिशनमध्ये लाईक करंट फ्लो होतोय, स्विचमधून किंवा लॅम्पमधून करंट फ्लो होतो, कोणत्या कंडिशनमधून फ्लो होतोय आणि कोणत्या कंडिशनमधून फ्लो होत नाहीये, या गोष्टींची आपल्याला इथे मुलांना आयडिया मिळते. येस. सो हा होता आपला क्वेश्चन नंबर 1. हे पहा, क्वेश्चन नंबर 1 थोडंसं व्यवस्थित लिहून घेऊया, टेबल वगैरे सर्व ड्रॉ करून. आणि क्वेश्चन नंबर 2 पासून टेबल मी तुमच्यावरती सोडणार आहे, आणि टेबल खूप वेळेस ड्रॉ केलेलं आहे ऑलरेडी आपण, बरोबर ना. चलो हे नोट करा बरं, लिहा बरं मुलांना हे. येस स्टुडंट्स. काय रे, ओके ओके झालो ना सर्व. मीन्स ऑलमोस्ट आता फर्स्ट लेसन आपला संपायला आला बरं. रब करतोय, जातो पुढे. ओके, झालं का. ओके, या टेबलचा मिनिंग सांगा ना, आज संपेल का. आज नाही संपणार, थोडंसं राहील टेबलचा मिनिंग. येस, टेबलचा मिनिंग म्हणजे नाही समजलं मला ॲक्च्युली, बट मला असं वाटत आहे की बहुतेक तुला असं विचारायचं का की यार याचा म्हणजे एक्झॅक्टली यूज कसा होईल, नाही का. तर मला असं वाटतं उद्याचा जो आपला लास्ट सेशन आहे ना लॉजिकचा, तर लास्ट सेशनमध्ये समजून घेऊया आपण, नाही का, की बेसिकली कशासाठी यूज करतो आपण हे सर्किट्स वगैरे कशासाठी यूज करतो, बरोबर. हे आपण उद्याच्या सेशनमध्ये, उद्या असंही पहा म्हणजे पहिल्या अर्ध्या तासात मला असं वाटतं की संपून जाईल पूर्ण टॉपिक, आणि त्याच्यानंतर राहिलेला पार्ट आपण डिस्कस करूया की लाईक काय रिअल टाइम ॲप्लिकेशन काय आहे त्याचे, नाही काय सर्किटचे. ओके, नक्कीच आपण उद्या स्टडी करूया. मी जरा रब करतो, हे जातोय पुढे. याचा बस आता सिम्बॉलिक फॉर्म मला तुम्ही सांगा. S1 डॅश आहे, हे पहा, S1 ला आपण पी बोलतो, बट S1 डॅशला आपण निगेशन पी बोलतो, बरोबर ना मुलांना. हा S2 आहे, S2 आहे म्हणजे क्यू आहे, पण हे कसे दोघे कसे सिरीजमध्ये म्हणून अँड लिहिला आणि तिथे क्यू लिहिला. या दोघांचा जरा ग्रुप करतो आणि या दोघांना पॅरलल मध्ये म्हणजे ऑर पॅरलल मध्ये हे दोघे आहेत. मग तुम्ही म्हणणार हे दोघे कोण आहेत. तो S1 म्हणजे पी आहे मुलांना, आणि याच्या सिरीजमध्ये म्हणजे अँड S2 डॅश म्हणजे मुलांना निगेशन क्यू आहे. S2 आपला क्यू होता ना, म्हणून S2 डॅश म्हणजे निगेशन क्यू ना, बरोबर ना. येस स्टुडंट्स, क्लिअर आहे. ओके, मला थोडंसं हँडरेस करून सांगू शकाल का रे की किती लोकांना लाईक हे आता समजलं सिम्बॉलिक फॉर्म करायचं, नाही का, म्हणजे सर्किटचं सिम्बॉलिक फॉर्म. ऑनेस्टली सांगा प्लीज, ज्यांना समजलं, आणि प्लीज हँडरेस करा. ओके ओके, व्हेरी गुड. 34, 36, 40, ऑलमोस्ट 40 स्टुडंट्स म्हणतात. गुड गुड गुड, ठीक आहे, चलो म्हणजे कम्फर्टेबल आहे सर. ओके, काही असे पण आहेत की कधीच हँडरेस नाही करत, किती समजलं असेल किंवा काही जरी असेल तरी. आता हा करू शकता का तुम्ही. S1 मीन्स गाईज पी, म्हणलं ठीक आहे. अँड म्हणजे पाहणार आहे S1च्या सिरीजमध्ये ना, हे दोघे मिळून सिरीजमध्ये आहेत असं म्हणायचं मला तुम्हाला. S1च्या सिरीजमध्ये कोण आहे मुलांना, S2 डॅश. हे बाबा, S2 डॅश म्हणजे निगेशन क्यू, ऑर हे पहा ना, S2 डॅश आणि हे दोघे पॅरलल मध्ये आहेत. S3 म्हणजे काय रे, S3 म्हणजे आर करायला लागेल ना तुम्हाला. S1 S2 S3, S1 म्हणजे पी, हे पहा, S1 म्हणजे पी, S2 म्हणजे क्यू, आणि S3 म्हणजे आर ना रे.
समजतं का हे तुम्हाला? मी म्हटलं ठीक आहे चलो ओके. सो हा जो आहे तो आपला पी आहे. ओके. आणि हे दोघे मिळून या पीला सिरीजमध्ये म्हणजे अँड केलं आपण इथे. आणि या अख्ख्या एवढ्या पार्टला हे दोघे पॅरलल आहेत. आता मी म्हणतो की ते दोघे कोण आहेत? S2 म्हणजे मुलांना अगेन S2 म्हणजे क्यू आर आहे, बट S2 चा निगेशन आहे ना, म्हणजे निगेशन क्यू. अँड पहा ना, S2 आणि हे सिरीज मध्ये म्हणजे अँड करायला लागेल. S3 म्हणजे काय रे? S3 म्हणजे आर, पण S3 डॅश आहे ना, म्हणून निगेशन ऑफ आर. हे पहा रे, असं रे मुलांना, हा त्याचा सिम्बॉलिक फॉर्म आहे. आणि इथून पुढे तुम्हाला टेबल ड्रॉ करायचा आहे. मला फक्त इतकं सांगा की याचं टेबल ड्रॉ करू शकता. लेंदी आहे बट इम्पॉसिबल नाही. आपण शिकलो टेबल ऑलरेडी कसं ड्रॉ करायचं असतं. पहा याचा सिम्बॉलिक फॉर्म, हा जो S1 आहे मी त्याला P बोलतोय, S2 जो आहे मी त्याला Q बोलतोय, पण दोघांमध्ये ऑर करतोय कारण की दोघे पॅरलल मध्ये, ते दोघे एकमेकांना पॅरलल मध्ये, बरोबर. आता पहा इथे अँड करतोय का, कारण की हे दोघे मिळून याच्याशी सिरीज मध्ये आहेत. S2 मीन्स गाईज Q, S2 म्हणजे Q ना. आता हा पण इव्हन या दोघांची सिरीज मध्ये म्हणजे अँड करायला लागणारच आहे परत, नाही का. आता हे दोघे कसे आहेत रे, एकमेकांना पॅरलल मध्ये, म्हणून तिथे ब्रॅकेट करून S3 म्हणजे मुलांना आर आणि S1 डॅश हे पहा ऑर करतोय कारण हे दोघे पॅरलल आहेत, बरोबर. S3 म्हणजे मुलांना आर और S1 डॅश, S1 म्हणजे P होता आपला, आता S1 डॅश म्हणजे निगेशन P. इथे निगेशन ऑफ P लिहायचं, बरोबर तुम्हाला फक्त. म्हणजे हा जो सर्किट दिसतो याचा हा सिम्बॉलिक फॉर्म आहे. आणि त्या सिम्बॉलिक फॉर्मचा टेबल जर का तुम्ही ड्रॉ कराल तर तुम्हाला हे समजेल की कोणत्या कोणत्या केसेसमध्ये लॅम्प मधून करंट फ्लो होतोय, म्हणजे आउटपुट मिळतोय. म्हणजे की S1 S2 काय केलं पाहिजे, S1 S2 S3चं काय कॉम्बिनेशन असलं पाहिजे, सो दॅट लाईक करंट आउटपुटमध्ये फ्लो होईल, लॅम्प मधून करंट फ्लो होईल. हे तुम्हाला त्या टेबलवरतून समजतं. ओके, पहा सिम्बॉलिक फॉर्म ओके ना. जाऊ मी पुढे. बा मी लिहून देण्यावरती इतकं जास्त भर देत नाहीये. ओके, बस समजून लाईक गॅप तुम्ही इथे लिहिण्यासाठी तर यार म्हणजे पूर्ण हे युट्यूबवरती आहेच तुमच्याकडे. जेव्हा भले माझी तुम्हाला जेव्हा इच्छा तेव्हा ही गोष्ट करू शकता, बरोबर ना. तर मी म्हणतो ठीक आहे चलो. आता पहा रे, लक्षात द्या S1, बरोबर ना. खूपच मोठं दिसत आहे असं नाही वाटत का? S1 ला मी P बोलतो. S1 बहुतेक या दोघांची पॅरलल मध्ये, म्हणून मी त्याला ऑर करतोय. आता हे दोघे कोण आहेत? एक S1 डॅश आहे म्हणजे निगेशन P आहे, आणि त्याच्या सिरीजमध्ये पहा ना, सिरीजमध्ये अँड S2 डॅश आहे म्हणजे निगेशन Q आहे, बरोबर. आता यांचा जो अख्खाचा अख्खा ग्रुप आहे ना, हा वाला ग्रुप, तो ग्रुप आणि हे खालची दोघे, हे दोघे एकमेकांना पॅरलल आहेत. म्हणजे त्यांचा अख्खा ग्रुप म्हणजे हा पॅरलल आहे. और कोणाला? खालच्या दोघांना. खालचे दोघे कोण आहेत? P अँड Q आहेत. पहा ना बाबा, S1 अँड S2 सिरीजमध्ये आहेत ना, हे सिरीजमध्ये आहेत ना S1 आणि S2, म्हणून P अँड Q असं लिहितो मी इथे. म्हणजे याचा सिम्बॉलिक फॉर्म हा असा बनलेला आहे. टेबल तुम्हाला बनवायचं आहे, बरोबर. पहा रे, आता इथे S1 आणि S2 आहे की नाही. S1 ला मी P बोलतो, S2 ला मी Q बोलतो, बट ते दोघे ऑर आहेत. दोघे एकमेकांना पॅरलल आहेत म्हणजे ऑर करायला लागतं. अँड करतोय कारण हे दोघे मिळून या दोघांना सिरीज मध्ये आहेत. अँड केला. त्याच्यानंतर हा जो S2 आहे, S2 ला मी Q बोलतोय, आणि हा S3 जो आहे त्याला मी R बोलतोय, पण ते दोघे एकमेकांना पॅरलल आहेत. हे दोघे एकमेकांना पॅरलल आहेत, दिसतं का? परत मी इथे अँड करतोय कारण की हे दोघे, हा आणि हा, परत याच्याशी अगेन सिरीज मध्ये, हे तिघे मिळून सिरीज मध्ये आहेत. सिरीज म्हणजे अँड, म्हणजे परत अँड केला मी, आणि तो जो तिसरा आहे, हा तिसरा जो आहे तो R और P आहे. हा R आहे आणि हा P आहे. हा तो सिम्बॉलिक फॉर्म आहे मुलांना. समजतं का तुम्हाला? हा तो सिम्बॉलिक फॉर्म आहे. येस स्टुडंट्स, जाऊ का मग मी पुढे आता? बरोबर, पाहून घ्या व्यवस्थित. रब करू काय जरा. आपल्या घरी कसं असतं माहिती का? ओके, सायन्स डाऊन करतो तुमचे. आपल्या घरी पण लाईक लॅम्प तर असतोच ना, ट्यूबलाईट, फॅन किंवा जे काही अप्लायन्सेस असतात आपले. थोडंसं नीट लक्ष द्या काय असतं.
पहा, से फॉर एक्झाम्पल हा लाईक तो ट्रान्सफॉर्मर आहे MSCBचा नाही का, तिथून आपल्याला इलेक्ट्रिसिटी येते. तर ठीक आहे, काही हरकत नाही. आता पहा, सर्वात पहिले ना आपल्याकडे एक स्विच असतो. ओके, आणि त्याच्यानंतर असे काही स्विच असतात. काय असं समजूया की मी काय करतोय पहा, की आउटपुटचा जो लॅम्प आहे ना प्रत्येकांना सेपरेट देतोय. जरा इथे सेपरेट लॅम्प देतोय, सेपरेट लॅम्प. ओके, तर पहा आता काय, से फॉर एक्झाम्पल हा आहे ट्यूबलाईट, हा आहे आपला फ्रीज, हा आहे आपला TV, मे बी हा असेल काय करूया आणखी काय असतं, हीटर. ओके, आणि हा आहे फॅन. फॅन तर झालाय, AC. चलो असं काहीतरी करतो. ओके, तर पहा आता काय, हा असतो आपला मेन स्विच. मेन स्विच म्हणजे तुम्हाला माहिती असेल ना रे, घरी एक काहीतरी एक स्विच असतं कुठेतरी, नाही का. तो क्लोज केला ना तर बाकी कितीही बटन चालू राहू द्या तुम्ही, काही कशाला काहीच नाही लागत. TV नाही लागत, फॅन नाही लागत, काहीच नाही लागत. तो एक मेन स्विच असतो. तो मेन स्विच असा असतो, सिरीजमध्ये असतो, या अख्ख्यांच्या म्हणजे सर्वांच्या सिरीजमध्ये असतो तो, बरोबर. आणि हे जे सर्व अप्लायन्सेस आहेत ना ते एकमेकांमध्ये पॅरलल मध्ये असतात. पण हे पॅरलल कॉम्बिनेशन आहे ना, हा पॅरलल कॉम्बिनेशन आहे ना, समजतं तुम्हाला. हे पॅरलल आहेत, सर्व पॅरलली कनेक्ट केलेले आहेत आपण, बरोबर. म्हणजे समजा तुम्हाला ट्यूबलाईट जर का लावायची असेल, ट्यूबलाईट लावायची असेल, तुम्हाला हा स्विच क्लोज करायचा आणि हा एक स्विच क्लोज करायचा. आता जनरली हा स्विच म्हणजे बाय डिफॉल्ट क्लोजच असतो आपल्या घरी, म्हणजे हे लाईक क्लोज करूनच ठेवलेलं असतं. ते मीटर जिथे असतं तिथे असतं आय गेस तो, बरोबर ना. आपल्याला फक्त घरी काय करायचं असतं, याचं बटन दाबायचं असतं, त्याला क्लोज करायचं असतं, म्हणजे लगेच ऑटोमॅटिकली फॅन लागतो. सॉरी, टी स्टँड्स फॉर टी, काय होतं ती, टी म्हणजे काय, TV बोललो होतं का मी, मलाच आठवत नाही. ट्यूबलाईट होता आय गेस, येस ट्यूबलाईट होता तो. सो ट्यूबलाईट ग्लो करतो. हा स्विच केला तर फॅन पण चालू आहे. हा स्विच क्लोज केला की आता TV पण चालू झाली, पहा ना, इथून पण करंट जाणार ना, म्हणजे TV चालूच होणार ना. क्लोज केला म्हणजे यार करंट इथून जाणार, म्हणजे ट्यूबलाईट चालू होणार. क्लोज केला म्हणजे करंट इथून पण जाणार, फॅन पण चालू होणार. सर्व स्विच जर का क्लोज कराल तर बेसिकली सर्व गोष्टी चालू होऊन जातील, समजतं तुम्हाला. पण सर्वजण का ओपन ठेवाल तर काहीच चालू नाही. एक जरी क्लोज कराल तर तो पर्टिक्युलर गोष्ट चालू होऊन जातो, बाकी सर्व बंद असतात. असं कधी झालंय का रे की ट्यूबलाईट लावण्यासाठी तुम्हाला 2-2, 3-3 स्विच लावायला लागतात? असं नाही होत ना, समजतं तुम्हाला. हे असं नाही होत. आता एखाद्यांच्या घरी लाईक थोडंसं असं असेल, समजा काहीतरी चुकीची वायरिंग वगैरे केलेली असेल, समजा कनेक्शन स्विचचे वगैरे, तर असं होऊ शकतं यार, की म्हणजे 2-2 स्विच लावल्यानंतरच तो ट्यूबलाईट लागतो. पॉसिबल होऊ शकतं असं. ओके, आता मला काय सांगायचं माहिती का, आणखीन एक जरा लक्ष द्या. असं पण होऊ शकतं, बरं नीट लक्ष द्या. असा पण सर्किट होऊ शकतो. म्हणजे ही ट्यूबलाईट केव्हा लागेल माहिती का, ती ट्यूबलाईट केव्हा लागेल माहिती का मुलांना. एक तर तुम्ही हा स्विच क्लोज करा किंवा तुम्ही हा स्विच क्लोज करा. हा जरी स्विच क्लोज करेन ना तर असा करंट इथून जाऊन असा पण जाऊ शकतो, नाही का. किंवा हा जरी स्विच क्लोज कराल तरी इथून असं पण जाऊ शकतो यार, समजतं तुम्हाला. हे असं पण पॉसिबल आहे. क्लिअर. असतं ना काही काही जणांच्या घरात, नाही का, की ट्यूबलाईटचं बटन ते दार उघडल्यानंतर तिथे पण असतं, आणि जिथे आपण सोफ्यावरती बसतो तिथे पण आहे, समजा नाही का, प्रोव्हिजन, की बाबा कुठे उठून लाईक तिथेपर्यंत जाण बंद करा, लगेच इथे बसलो तर लगेच तिथे पण लावूया आपण बटन, असं पण असतं. आय होप तुम्हाला हे माहिती असेल. ओके, सो तो विषय इथे, नाही का, असं होऊ शकतं ना. हेच सर्व ऍप्लिकेशन आहेत लॉजिकचे, लॉजिक गेट्सचे ऍप्लिकेशन आहेत ऍक्च्युली. ओके, मग आपण जे शिकलो ना लॉजिक लेसन, सर्व रूल्स, इम्प्लिकेशन, म्हणजे सर्व जे काही रूल्स आतापर्यंत शिकले आपण, अँड ऑर निगेशन वगैरे सर्व, त्यांचेच तर हे ऍप्लिकेशन आहेत ना रे, समजतं, त्यांचेच हे ऍप्लिकेशन आहेत. येस, तर हे असं आहे पहा. आय होप तुम्हाला समजलं. ओके, हे सर्व रब करतो, जातो मी पुढे, जातो आता नेक्स्ट क्वेश्चन वरती आपण जाऊया आता इथे. ओके, पहा आता ते काय म्हणतात माहिती का, की असं काहीतरी एक स्टेटमेंट दिलंय आणि याचा आपल्याला स्विचिंग सर्किट बनवायचा आहे. आतापर्यंत आपण काय केलं होतं माहिती का. येस कौशल सर, माझा 8 वाजता पेपर आहे. ओके, लिव्ह करू शकतो का. येस लिव्ह करू शकतो, ठीक, काही प्रॉब्लेम नाही.
ओके, गीता मातावाला ना, ठीक आहे. आज पण ऑलमोस्ट सर्वजण प्रेझेंट आहेत. एकच मिनिट होल्ड करा फक्त, थांब रे, एकच मिनिट थांब. मला पहिले अब्सेंटी सांगाल का, कोण अब्सेंट आहे आज कम्प्लीट क्लासमध्ये? 1 2 3 4 5 6 कोण आहे? बायोवाला का कोणी मला सांगेल का रे? ग्रुप लिडर्स तुमच्याकडे जर का तो असेल तर डेटा, फक्त अब्सेंट कोण आहे मला इतकं सांगा फक्त. एक कोणीतरी अब्सेंट दिसतो मला इथे. एकच मिनिट, मी तो फाईल ओपन करतो जस्ट अब्सेंट वाल्यांचा अटेंड काय म्हणतात त्याला, रोल नंबर्सचा. ओके, मला चॅट बॉक्सवरती प्लीज सांगाल मुलांनो की कोण अब्सेंट आहे. ओके, तर ठीक आहे. इथे रोल नंबर 6 अब्सेंट दिसतो मला फक्त इथे. रोल नंबर टाका रे सर्वांनी. निहार पाटील, गुणेश, पार्थ, सम्यक, रोल नंबर टाका बरं सर्वांनी. भावेश तू एकदम एंडला कसा काय गेला माहित नाही. आय गेस तुझा हा ऑडिओ कनेक्टेड नाही बहुतेक. ठीक आहे, सर्वांनी रोल नंबर फटाफट टाका. चलो, मी जस्ट चेक करतो आता. 40 अब्सेंट आहे म्हणजे केतकी अब्सेंट आहे का? ओके, चलो जरा मला सांगाल का, हेल्प कराल का, कोण अब्सेंट आहे याच्यामध्ये आता चॅट बॉक्सवरती? 40, एक स्टुडंट अब्सेंट दिसतोय, केतकी. मयूर इज अब्सेंट. ओके, मयूर अब्सेंट आहे, केतकी आणि मयूर का? ओके, ठीक आहे. आणखीन कोणी आहे का? दोघांव्यतिरिक्त होते कोणी नसेल मे बी. मग ठीक आहे, मी अपडेट करतोय जस्ट ग्रुपवरती आपला, नाही का. ठीक आहे, चलो. ओके, मयूर प्रेझेंट आहे का? अरे थांब बाबा, आत्ताच तुझा अब्सेंटी लावला मी ग्रुपवरती टाकलेला. फक्त केतकी अब्सेंट आहे का? मग एकच मिनिट होणार ना. येस, ठीक आहे, चालेल. सो ठीक आहे, चांगला काउंट आहे ॲक्च्युली. म्हणजे अब्सेंट राहण्याचं प्रमाण खूप जास्त कमी आहे आता, नाही का. म्हणजे आउट ऑफ 55 बस एकच स्टुडंट अब्सेंट राहतं. 24 पण म्हणताय का? 24 कोण आहे? 24 इज वेदांत. वेदांत अब्सेंट आहे का? येस, वेदांत अब्सेंट आहे का? प्रेझेंट असेल तर चॅट बॉक्सवरती प्लीज मेन्शन कर. वेदांत अब्सेंट दिसतोय. ओके, ठीक आहे, वेदांत पण अब्सेंट आहे. ठीक आहे, तुझं पण नाव टाकतोय. ठीक आहे, हे पहा रे, लक्षात द्या तुम्ही. ते म्हणता आपल्याला की इथे आपल्याला बेसिकली हा जो स्टेटमेंट दिला ना, त्या स्टेटमेंटवरतून सर्किट ड्रॉ करायचा. वेदांत नांदेडकर नाही, वेदांत बडवे म्हणून एक आहे आणखीन एक. ओके, एकच मिनिट मला फक्त, मी अपडेट देतो ग्रुपवरती. ओके, तर पहा रे मुलांना, तर हा जो काही स्विचिंग सर्किट दिसतोय तुम्हाला, याला आपल्याला कन्वर्ट करायचं. सॉरी, हा जो काही स्टेटमेंट दिसतोय तुम्हाला, याला आपल्याला स्विचिंग सर्किटमध्ये कन्वर्ट करायचं. पहा, पहिला करतोय बरं मी इथे. पहिले म्हणताय निगेशन पी म्हणे. या निगेशन पी आणि हा जो क्यू आहे, हा दोघे एकमेकांना सिरीजमध्ये आहेत. मी एक काम करतो, याला ना मी S1 डॅश लिहितो. S1 म्हणजे पी, बट S1 डॅश म्हणजे निगेशन पी. त्याच्यानंतर हे अँड आहे म्हणजे समजतं का, सिरीजमध्ये लावायला लागेल तुम्हाला क्यू. क्यू म्हणजे S2 लिहायला लागेल आपल्याला. पहा, क्यू म्हणजे S2 समजलं तुम्हाला. या दोघांना लाईक सिरीजमध्ये आपण लावलेलं आहे. आता ना हे पहा, हे दोघे या दोघांच्या ऑर म्हणजे पॅरलमध्ये आहेत. करूया ना, पॅरल करूया ना आपण आता. इथे पॅरलमध्ये करतोय. पहा, हे दोघे पॅरलमध्ये आहेत. बरं, पी म्हणजे काय रे मुलांनो? पी म्हणजे मुलांनो S1 अगेन. हे पहा, निगेशन ऑफ आर म्हणजे काय? हे आर म्हणजे तिसराच दिसतोय मला. हे पहा, अँड आहे बरं इथे. अँड म्हणजे समजतं का तुम्हाला? हा जो पी आहे तो अँड म्हणजे सिरीजमध्ये आहे निगेशन आर सोबत. म्हणजे तो तिसरा आहे ना, तिसरा. आर म्हणजे काय समजतं का? आर म्हणजे S3 आहे मुलांना. आर म्हणजे S3 आहे, बट त्याचा इथे निगेशन मेन्शन केलाय म्हणजे S3चा डॅश करायला लागेल तुम्हाला तिथे. समजतं का हे तुम्हाला? S3 डॅश करायला लागेल आपल्याला तिथे. आणि हे जे दोघे आहेत आणि हे जे दोघे आहेत ते एकमेकांना ऑर मध्ये आहेत, म्हणजे पॅरल आहेत. म्हणजे हे जे दोघे आणि हे जे दोघे ते एकमेकांना ऑर म्हणजे पॅरल मध्ये आहेत. आणि लॅम्प लावायचा इथे. सो तो जो फर्स्ट स्टेटमेंट आहे ना, त्याचा हा लाईक सर्किट डायग्राम आहे. ओके, येस येस नेहा, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. येस स्टुडंट, समजलं का तुम्हाला? हे त्यांचा हा सर्किट डायग्राम आहे. सॉरी, बरोबर, सर्किट मी कन्फ्यूज होतो थोडंसं. स्टेटमेंट आणि सर्किट डायग्राम, करेक्ट.
थोडंसं माझं लक्ष नव्हतं ऍक्च्युली बोलते वेळी. ओके, होत असतं असं कधी कधी. ठीक आहे, पाहता इथे याचा काढू शकता का तुम्ही? पहा बरं, सर्किट डायग्राम याचा काढू शकता का? भला मोठा दिसतोय हा खूप काहीतरी, नाही का? तर मला काय वाटतं, जरा एक एक करून घेऊया आपण. पहिले आपण फक्त यालाच रिप्रेझेंट करूया. पी अँड क्यू दिसतोय, मग मी काय करेन, पी म्हणजे ना एक S1 लिहितोय, क्यू म्हणजे ना मुलांना एक S2 लिहितोय. पण तुम्हाला हे समजलं पाहिजे, इथे अँड आहे म्हणजे ते दोघे एकमेकांना सिरीजमध्ये आहेत. ते दोघे एकमेकांना सिरीजमध्ये आहेत, S1 आणि S2. बघा परत दाखवतो. पी हा जो पी आहे तो आहे S1, तो त्याच्या पुढे जो क्यू आहे ना, क्यू हा जो क्यू आहे तो आहे मुलांना S2. हे दोघे एकमेकांना सिरीजमध्ये आहेत. आणि आता विषय काय माहिती का, या दोघांच्या पॅरलल मध्ये हे काहीतरी भलं मोठं दिसतंय, बरोबर? काय रे, या दोघांच्या पॅरलल मध्ये कोण आहे? पॅरलल मध्ये पहा, पॅरलल मध्ये पहिले तुम्हाला काय लिहायचं? निगेशन पी लिहायचं, बरोबर? मग मी ठीक आहे लिहितोय. पॅरलल मध्ये पहिले लिहायचं तुम्हाला निगेशन पी म्हणजे S1 चा डॅश, बरोबर? आता S1 डॅश सोबत आणखीन पण कोणीतरी इथे सिरीज मध्ये दिसतोय मला, इथे अँड आहे म्हणजे सिरीज मध्ये. पहा ना, म्हणजे S1 डॅशच्या आणखीन कोणीतरी आहे बहुतेक सिरीज मध्ये. मग तो कोण आहे रे सिरीज मध्ये? हा कोण आहे सिरीज मध्ये? काय आहे काय ते एक्झॅक्टली, नाही का? ते बघूया आपण. पहा काय, जरा नीट लक्षात द्या. तो S1 डॅशचा म्हणजे निगेशन पीच्या जो सिरीज मध्ये आहे ते हे असं काहीतरी आहे. निगेशन क्यू, बघा काय, निगेशन क्यू म्हणजे तुम्हाला समजतं का? S2 डॅश, क्यू म्हणजे S2 बट निगेशन क्यू म्हणजे S2 डॅश. हे पहा, निगेशन क्यू ऑर पी, ऑर म्हणजे काय? पॅरलल. पी म्हणजे काय? S1 लिहिला. ऑर अगेन आर आहे, पहा, ऑर अगेन आर आहे. आर म्हणजे काय? S3. तुम्हाला समजतं का? हे जे अख्खं आहे ना, हे अख्खं ते S1 डॅशच्या सिरीज मध्ये आहे ना, बरोबर आहे ना? तसं केलं आपण इथे. पहा ना, हे कम्प्लीट हा एवढा जो बॉक्स आहे तो S1 डॅशच्या म्हणजे निगेशन पीच्या सिरीज मध्ये आहे. तेच तर केलं आपण इथे. आणि त्याच्यानंतर हा इथे लावायचा तुम्ही लॅम्प आणि इथे लावायचा इनपुट सिग्नल असा. हा त्याचा ना सर्किट डायग्राम आहे. सिम्बॉलिक फॉर्म होता तो जो क्वेश्चन मध्ये दिलाय, आणि त्या सिम्बॉलिक फॉर्म वरतून आपल्याला सर्किट डायग्राम कन्वर्ट करायचा होता. सो असा प्रोसिजर असणार आहे. आपण पहा मुलांना, पहा समजतंय का सर्व? आणखीन एक करायचा ड्रॉ. हे बघा, थर्ड आणि फोर्थ करूया. फिफ्थ आणि सिक्स्थ मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या एंडवरती घेतलं तर बरं पडेल. थोडेसे मोठे मोठे दिसतात नाही का सिम्बॉलिक फॉर्म, त्यांना असं डायग्राम मध्ये आपल्याला इथे कन्वर्ट करायचं. थोडंसं हँडरेस करून कळवाल का रे की किती लोक कम्फर्टेबल आहेत? किती लोकांना हे समजतं, म्हणजे कम्फर्टेबली लाईक एकदम व्यवस्थित समजतं हे? ओके मयूर, एक्झाम कितीला आहे रे तुझी? एक्झाम किती वाजता आहे तुझी? टाइम सांग बरं जरा. 8 वाजता आहे तुझी पण एक्झाम, बट ठीक आहे, चल काही प्रॉब्लेम नाही. येस स्टुडंट्स, क्लिअर आहे? ऑलमोस्ट 33 स्टुडंट्स वगैरे म्हणतात. ओके ठीक आहे, थोडंसं काउंट जरा कमी दिसतो आता. 60% वरती आलाय काउंट समजण्याच्या हिशोबाने, नाही? तर ठीक आहे. मला असं वाटतं आजच्या सेशनचं जर तुम्ही परत एक वेळेस प्रॅक्टिस केला, आणि हे जे पुढचे सम्स आहेत हे आपण उद्याच्या सेशनमध्ये घ्यायचे का? परत ते जे स्टेटमेंट्स आहेत ना, त्याला परत आपल्याला असं सर्किट डायग्राममध्ये कन्वर्ट करायचं. आजचं थोडंसं लवकर सोडतो, एक 5 ते 10 मिनिट लवकर सोडतो. ओके, आणि हे जे काही आहे ना, म्हणजे आजचा जो काही कंटेंट आहे याला आपण उद्या कंटिन्यू करूया. म्हणजे काय माहिती का, आता हे 4 क्वेश्चन्स राहतात समजा या क्वेश्चनमधून. ओके, आणि त्याच्यानंतर अल्टरनेटिव्ह डायग्राम काढायचे असतात. म्हणजे सर्किट डायग्राम अशी दिसते तुम्हाला, बट याला सिम्प्लिफाय करायचं असतं, म्हणजे छोटं करायचं असतं. असे काही क्वेश्चन्स बाकी आहेत आणखी, नाही का? मला असं वाटतं हे आपण उद्या करूया, काही लोड नाहीये. हवं तर आज थोडंसं प्रॅक्टिस करा याच्यावरती, नाही का? हे सर्किट डायग्राम जे आहेत ना याच्यावरती थोडीशी आणखी एक्स्ट्रा प्रॅक्टिस करा. सर्किट डायग्राम वरतून ओके सिम्बॉलिक फॉर्म कसा आणायचा, किंवा सिम्बॉलिक फॉर्म वरतून सर्किट डायग्राम कसा आणायचा, हे दोघांची प्रॅक्टिस थोडीशी करा. आणि उद्याच्या सेशनला प्रेझेंट राहा, सो दॅट हे पुढे आपण आणखी कंटिन्यू करूया. ओके, सो हा सेशन